मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। शिक्षक भरतीच्या सध्या दोन महत्त्वाचे अपडेट्स आहेत। पहिली अपडेट आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातली। रयत शिक्षण संस्थेची जे काही सुनावणी हायकोर्टामध्ये आज 2:30 वाजता घेण्यात आलेली होती, यामध्ये सीएचबी वरती काम करणारे उमेदवार आणि रयतमध्ये निवड झालेली असे जवळपास 800 उमेदवारांची त्या ठिकाणी सर्व लक्ष त्या ठिकाणी लागलेलं होतं की आज हायकोर्ट कुठला निर्णय देते किंवा अंतिम तारीख आज त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो का। परंतु आज अंतिम निर्णय झालेला नाही आहे, तर हायकोर्टाने पुढची तारीख त्यांना देण्यात आलेली आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार असंही कळतं की हायकोर्टाने रयतमधल्या रिक्त पदाची आकडेवारी मागितलेली आहे। त्यामध्ये आपले 800 उमेदवार असतील, त्यांचे 1300-1500 उमेदवार आहेत। जर रयतकडे रिक्त पदे असतील म्हणजे जवळपास 3-4 हजार जर रिक्त पदे असतील तर या दोन्ही उमेदवारांचं त्या ठिकाणी समायोजन होऊ शकतं। त्यामुळं आकडेवारी त्यांनी मागितलेली आहे। आता 10 फेब्रुवारी रोजी जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी अंतिम होऊ शकते जर हायकोर्टामध्ये सर्व बाबीचा विचार करून जर तिथे मागणी केली किंवा मांडण्यात जर आली तर। आता काय होईल की रयतमधले उमेदवार सीएचबीचे आणि पवित्र पोर्टलचे लागलेले उमेदवार या दोन्ही उमेदवारांचा विचार रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि यामुळेच आकडेवारी जी आहे ती आकडेवारी मांडल्यानंतर किती पद हे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि कुठले कास्टचे पद रिक्त आहेत म्हणजे या सर्व गोष्टी आहेत त्यांना बघून पवित्र पोर्टलच्या किती उमेदवार त्या ठिकाणी बसू शकतात किंवा किती उमेदवारांना त्या ठिकाणी एखादी जागा मिळेल का नाही मिळेल का हे सर्व विचार त्या ठिकाणी कोर्ट करेल किंवा कोर्टामध्ये ते मांडण्यात येईल। आणि मला असं वाटतं की आता पुढच्या 10 तारखेपर्यंत यामध्ये नवीन काही घडेल असं वाटत नाही। 10 तारखेला आता कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे आपल्याला पाहावं लागेल। कोर्ट जर तारकावर तारखा देत असेल तर निश्चितपणे एक गोष्ट यामध्ये आहे की सीएचबीच्या उमेदवारांचा किंवा शिक्षकांचाही विचार कोर्ट करतंय असं आपल्याला दिसायला लागले। त्यामुळे सीएचबी आणि रयत ला लागलेले उमेदवार या दोन्हीचाही त्या ठिकाणी विचार होऊन दोघांनाही जॉईनिंग त्या ठिकाणी मिळू शकते। आता काही कालावधी अजूनही त्याला लागण्याची आता शक्यता आहे। हा झाला रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातला। तसा आणखीन रयतच्या डायरेक्टरांशी आपण बोलून नेमकं संस्थेची काय भूमिका आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ। दुसरी महत्त्वाची बाब ही आहे की आत्ताच मला वाटतं संडेला माननीय मंत्री महोदयांची त्या ठिकाणी बैठक झाली, त्यामध्ये आयुक्त वगैरे सगळेच आलेले होते। परंतु आणखीन एक बैठक झाली ती म्हणजे संस्थेच्या जे काही हे आहेत संस्था चालक आहेत त्या संस्था चालकांच्या जे अध्यक्ष आहेत संस्था चालक आहेत त्यांच्यासोबत त्यांची बैठक झाली। आणि यशवंतराव चव्हाण या ठिकाणी जी बैठक झाली होती त्यामध्ये संस्था चालकांनी एक भूमिका त्या ठिकाणी मांडली की आम्हाला पवित्र पोर्टल नको आहे, पवित्र पोर्टलमुळे भरती होत नाही किंवा या सर्व बाबी त्यांनी जे प्रत्येक नवीन मंत्री आला की ते ह्या गोष्टी त्यांना बोलत असतात। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की माननीय मंत्री महोदयाने एक गोष्ट त्यामध्ये सांगितली की संस्था ह्या जागा देत नाहीत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आता जर पवित्र पोर्टलला म्हणजे पवित्र पोर्टलच्या बाहेर जर समजा संस्था पडत असतील, जर पडायचा प्रयत्न ते जर करत असतील तर या ठिकाणी पवित्रच्या उमेदवाराने त्यामध्ये हस्तक्षेप करून किंवा माननीय मंत्री महोदयांना भेटून ही परिस्थिती त्यांना सांगणं गरजेचं आहे। पवित्रची बाजू मांडणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। लक्षात घ्या की संस्थेमुळं अनेक उमेदवार हे कमी पैशामध्ये म्हणा किंवा अनेक जण फुकटमध्ये लागलेले आहेत। भविष्यामध्येही आता जिल्हा परिषदच्या पुढे जागा भरल्यानंतर पुन्हा भरती तुम्हाला माहिती आहे की खूप वर्षानंतर होते, परंतु संस्थेची भरती ही दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्यांना करावीच लागणार आहे। त्यामुळं जर पवित्र पोर्टलच्या बाहेर जर संस्था गेल्या तर पवित्र पोर्टलला काही अर्थ उरणार नाही। त्यामुळं आत्ताच आपल्या उमेदवारांनी त्यांना जाऊन पवित्र पोर्टलमुळं किती उमेदवार गुणवत्तेवर लागले किंवा भ्रष्टाचार जो आहे तो यामुळे थांबलेला आहे ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती मी जे उमेदवार आता लढत आहेत त्यांना करतो। जसं आम्ही शिक्षण सेवक रद्दसाठी ज्यावेळेस मुंबईमध्ये जाऊ
त्यावेळेस ही भूमिका माननीय मंत्री महोदयाकडे 100% मांडणार आहे आणि पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जे जे काही संस्थाचालक सांगताय त्या सर्व बाबी आपण त्यांना सांगणार आहे. कारण अनेक मोठमोठ्या संस्था आहेत, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ असेल, आमचं लाल बहादूर शास्त्री असेल, याच्यामधलं परतूरमधलं, म्हणजे माझ्या जवळपासचं सांगतो की अशा त्यांच्या जवळपास 50-60 शाखा आहेत. अशा ठिकाणी एक सुद्धा जागा त्यांनी दिलेली नाही पवित्र पोर्टलला. बॅकडेट अप्रुव्हल काढताय, बॅकडेट अप्रुव्हल अनेक मोठमोठ्या संस्था भरतायत, खूप मोठमोठ्या संस्था आहेत, एक सुद्धा जागा आली नाही त्यांनी 17पासून. या बाबी माननीय मंत्री महोदयाच्या जर निदर्शनास आणून दिल्या की पवित्र पोर्टलला अनेक संस्था ह्या जाहिरात देत नाहीत, बॅकडेट जागा भरतात, मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आणि त्यांना पुन्हा पवित्राच्या बाहेर जाऊन भ्रष्टाचार करायचा, या गोष्टी जर त्यांना तिथे माननीय मंत्री महोदयाकडे मांडल्या तर पवित्र पोर्टलच्या मध्ये ज्या संस्था जागा देत नाहीत त्याची माहिती घेऊन त्यांना ते पत्र देऊन जागा मागू शकतात, मोठी भरती होऊ शकते. पवित्र पोर्टलमध्ये दरवर्षी 10-15 हजाराची सहज भरती होऊ शकते. कारण संस्था लेवलला जिल्हा परिषद, महानगरपालिका अनेक ठिकाणी जागा तेवढ्या जागा ह्या 100% रिक्त होणाऱ्या जागा आहेत. आपण जर याचं बघितलं की विद्यार्थ्याची पटसंख्येचा जर प्रॉब्लेम बघितला तर तो जास्तीत जास्त झडपीवरती आहे, परंतु संस्थेवरती पटसंख्येचा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं जर पवित्र पोर्टलला अजून मजबूत बनवलं तर अनेक उमेदवार हे त्यांच्या गावी, त्यांच्या जिल्ह्यामध्ये संस्थेवरती तिथे जॉईन होऊ शकता, कुठलाही पैसा न देता. अनेक उमेदवार हे फ्रीमध्ये लागलेले आहेत, सर्वांना माहिती आहे. त्यामुळं पवित्र पोर्टलला आत्ताच संस्थाचालक विरोध करताय व त्यामुळं संस्था चालकांचा जो विषय किंवा संस्था चालकांबद्दल जी काही भूमिका त्यांनी हे केलेली आहे, मांडलेली आहे, तर ती त्याच्या विरोधामध्ये आपल्या उमेदवारांनी आयुक्त साहेब असतील किंवा मंत्री महोदय असतील यांच्याकडे मांडावी. अन्यथा पवित्र पोर्टलमधून संस्था बाहेर पडल्या तर भरती प्रक्रिया जशी पहिली होत होती तशी होणार नाही, एवढं लक्षात घ्या. पुढील काही पुन्हा अपडेट असतील तर त्या अपडेटची माहिती आपण घेऊया. आणखीन तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपला मेसेज किंवा एखादा प्रश्न तुम्ही विचारू शकता, त्यालाही उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.